आम्ही जन आक्रोश मोर्चे काढतोय, एवढ्या ताकदीने सरकारच्या या यंत्रणेच्या विरुद्ध रोष व्यक्त करतोय, तरी सुद्धा आमच्याकडे आम्हाला बेदखल करण्याचं काम जरी सरकार करत असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. मला चिठ्ठी देण्यापेक्षा मी 2च मिनिटं संपविणार आहे. अण्णा काय ऐका ना जरा, काय अडचण येत नाही, जरा ऐका. कारण सरकार तुमचं आहे, सरकार आमचं आहे हा विषय नाही, कोणा जातीपातीचा विषय नाही, कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा जनमानसाचा सर्वांचा प्रश्न मिटलेला आहे. दहशत तुमच्या इकडे सुद्धा विंडमिल होत्या परंड्याला वगैरे, तिथं सुद्धा वसुली ह्यांचीच. आमच्या इकडे सुद्धा विंडमिल आष्टीपासून होत्या, तिथंही वसुली ह्यांचीच. फक्त ह्याच्यात काय आहे, तर आमच्या संतोषांना देशमुख यांचा बळी गेला. एवढा आमचा चांगला एक सरपंच, एवढा सोजळ असा सरपंच आमच्यातून गेला, आमच्या कुटुंबातून गेला, त्याचा दुःख आम्हाला आहे. आम्हाला कुठं जातीपातीचं राजकारण करायचं नाही, कुणाचं राजकारण कुण्या पक्षाचं गटाचं करायचं नाही. आम्हाला एका गोष्टीचं मागणी आहे की आमच्या या संतोषांना देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्याचा मास्टर माइंड आहे, त्याला फाशी झाली पाहिजे. त्याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार, एवढंच तुम्हाला सांगायचंय. आणि आजच नाही तर शेवटच्या टोकापर्यंत चाहे सरकारने किती वाचवायचा प्रयत्न केला तरी आम्ही सुद्धा असे पुरावे सादर करू की त्याच्यातून तो बाहेर निघणारच नाही. आणि एवढंच नाही तर धाराशिव मध्ये त्याचं काय कनेक्शन हे बी काढू. ईडीला काय काय, अरे 50 लोक यादी दिली एसपी साहेबांना सुद्धा. मी सांगितलं बीडच्या एसपींना, साहेब ही जरा तपासा. जर सगळे तपासले ना, कुणा कुणाच्या घरी किती रीती आहे, कुणा कुणाच्या दारात किती राख आहे, ही आमचा जो मर्डर झालाय हा मर्डर कशातून झालाय, त्या खंडणीतून पैशाच्या वसुलीतून झाला. दररोज 1 CR घेतल्याशी झोपतच नव्हता जणू पट्ट्या. खरंय का? ही पब्लिकच म्हणते, मी तर म्हणणं बघा ते गोरगरिबांचा सुद्धा आवाज तेच आहे. एवढी जर खंडणी खोर असेल त्याचा त्रास काय आम्हाला माहित आहे. आणि कुणीतरी फोटो दाखवताय, कुणीतरी म्हणतं ह्यांचे फोन आहेत. अरे फोटो दाखवायला सर्वांबरोबर सर्वांनी काम केलंय, सर्वांचे फोटो असतील, फोटोपेक्षा सर्वांच्या चौकशीला सर्वांना बोलवा आणि ज्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या.